नमस्कार मित्रांनो, दत्त कन्स्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं मी स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण घर बांधण्यासाठी जो क्रम असतो, लागणारा क्रम म्हणजे कुठली प्रोसेस ही आधी आणि कुठली प्रोसेस ही नंतर, या बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं. तर त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला जो सिक्वेन्स आहे तो सांगण्याचा आज प्रयत्न करणार आहे. तर सर्वात पहिला जे आहे आपलं, त्याच्यामध्ये जे आहे ते आपण प्लॉट मोजून घेतला पाहिजे. आपला प्लॉट किती आहे ॲक्च्युअल जागेवर, तो नकाशावरती थोडाफार एखादा पोट किंवा एक 5-7 इंच 6 इंच कुण्या बाजूला कोस आहे काय नाही, ते आपल्याला जेव्हा आपण ॲक्च्युअल प्लॉट मोजतो, जे रजिस्ट्रीवरला आकडा आणि ह्या प्लॉटमध्ये जो फरक आहे तो जेव्हा आपण प्लॉट ॲक्च्युअल मोजतो त्याच वेळेस आपल्याला तो समजून येणार आहे. आणि दुसरा जो विषय आहे तो जे की आपण प्लॉटची स्वच्छता करून घेणार. मग त्याच्यामध्ये आपलं जे समजा छोटी मोठी झाडे असतील किंवा काटेरी वनस्पती असतील, त्यामध्ये आपण प्लॉट हा स्वच्छ करून JCBने किंवा माणसं लावून आपण स्वच्छ करून घेतला पाहिजे. तिसरा मुद्दा आहे आपला भूमिपूजन, जेणे की आपण त्या वास्तूतले जे झाडं वगैरे काढलेले आहेत किंवा जे आपण आता खोदकाम करणार आहोत त्यासाठी त्याच्या आधी आपण भूमीचे पूजन केले पाहिजे. त्यासाठी आपण भूमिपूजन एखाद्या ब्राह्मणाकडून किंवा ज्या आपल्या गोष्टीला आपण ज्यांना मानतो त्यांच्याकडून आपण भूमिपूजन हे करून घेतले पाहिजे. तर त्याच्यानंतरचा जो आहे तो विषय आहे आपला, तो प्लॅन, स्टील डिझाईन व 3D, म्हणजे घर आपल्याला कशा पद्धतीने दिसणार आहे किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे करेक्ट आहे का, तर हे आपण प्लॅन, स्टील डिझाईन यावर आपण ते ठरवू शकतो. तर त्याच्यानंतर जो आहे तो विषय आहे फुटिंग व कॉलमचे मार्कआउट, म्हणजे खड्डे. आपल्याला आता घर RCC बांधकाम करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला खड्डे घ्यावे लागतात. तर फुटिंग करायसाठी, कॉलम करायसाठी व मार्कआउट टाकायसाठी आपल्याला जे खड्डे घ्यावे लागतात त्याचे मार्किंग करून घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो पाण्याची टाकी आणि सेप्टिक टँकचे खड्डे. हे त्या खड्ड्यासोबत घेतले तर आपल्या मालकाचा हा खर्च कमी होतो. बरेच जण काय करतात, पूर्ण आपले फुटिंगचे, कॉलमचे सगळे काम झाले की मग त्यांना आपलं वॉटर टँकसाठी आणि सेप्टिक टँकसाठीचे खड्डे नंतर मारायचे असे हे करत असतात. तर तसं न करता आपण आधीच आपल्याला जे पाण्याची टाकी आणि सेप्टिक टँकचं जे लोकेशन आहे तिथं आपण ते खड्डे मारून घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे फुटिंगच्या खाली जो बेड केला जातो त्याला PCC म्हणतात, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट असं त्याचं नाव आहे. तर तो PCCचा बेड केला पाहिजे. त्यानंतर जो आहे 8 नंबरचा जो मुद्दा आहे आपला, त्याच्यामध्ये आपण फुटिंग व कॉलम बांधणी, म्हणजे आपण जी सळीची बांधणी करतो स्टील डिझाईनप्रमाणे, तर ती फुटिंगची जाळी तयार करून आपण साईडवर ठेवतो. तीच तीच जी जाळी आहे आपली फुटिंगची, ती आपण त्या खड्ड्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये आपण कॉन्क्रीट ओतत असतो. ह्यालाच फुटिंग असं म्हणतात. तर त्या फुटिंग झाल्यानंतर आपल्याला आपल्याला त्याच्यानंतरचं आहे कॉलमची पोझिशन मार्किंग. आणि कॉलमची पोझिशन कुठं ठेवायचं हे फुटिंगमध्ये आपण ते करेक्ट मार्किंग करून, ऑलरेडी मार्किंग करूनच आपण ती जाळी ठेवून त्याच्यावर आपण कॉलम उभा करत असतो. मग आपण फुटिंग भरणे ज्याप्रमाणे ग्रेड आहे, समजा M20मध्ये असेल सांगितलं तर त्याप्रमाणे आपण तो कास्ट करतो साईटवरती, किंवा त्याची डेप्थ जेवढी आहे किंवा 450 mm आहे, 400 mm आहे, तर ते आपण फुटिंगची डेप्थ आपण त्यामध्ये जेवढी आहे ग्रेडप्रमाणे तेवढे आपण भरून घेत असतो. त्यानंतर आहे कॉलम भरणे, म्हणजे जे आपल्या फुटिंगचा टॉप आहे तिथूनपासून आपल्या ग्राउंड बीमची जेवढी हाईट आहे त्यापर्यंत जे आपण कॉलम भरतो, त्या कॉलम हा आपण भरत असतो. तर ते त्याच्यानंतरचा जो विषय आहे तो आपला आहे बीम, जे की आपले ग्राउंड बीम असतात. ते ग्राउंड बीम जे आहे, जमिनीवर जो बीम घेतला जातो सगळ्या आउटरचा बीम जो आहे तो त्याला ग्राउंड बीम म्हणतात. तर तो बीम आपण कास्ट करून घेतला पाहिजे. त्याच्यानंतरची जी स्टेप आहे ती आपली सळीची जी बीम आहेत ती आपण व्यवस्थित त्याप्रमाणे बांधून घेतली पाहिजेत. त्याच्यानंतर आहे वॉटर टँक आणि सेप्टिक टँकचं बांधकाम करून त्याच्यामध्ये प्लास्टर केलं गेलं पाहिजे. त्याच्यावर त्याचा स्लॅब टाकणे व ग्राउंड बीम वर जो ब्रिकवर्क आहे ते ब्रिकवर्क आपण करून घेतलं पाहिजे, म्हणजे जे की प्लिंथपर्यंत आपलं काम होऊन जाईल. म्हणजे स्लॅब आणि त्याचे झाकण वगैरे आपण त्या वॉटर टँक आणि सेप्टिक टँकचे बसून घेतले पाहिजेत ते आपण स्लॅब कास्ट करताना. त्याच्यानंतर आहे मुरुम भरणे व दुम्मस, म्हणजे जो आपला आपला भाग जो आहे आता त्यामध्ये आपण उरलेला जो आता आतला जो स्पेस असतो आपल्या त्यामध्ये आपल्याला मुरुम भरून घ्यावा लागतो. तर तो मुरुम भरणे व त्याच्यावर दुम्मस करणे, कॉम्पॅक्टिंग ज्याला म्हणतात आपण, तो केला गेला पाहिजे. त्याच्यानंतर ते कॉम्पॅक्टिंग झाल्यानंतर किंवा त्यासोबत आपण अँटी टर्माइट व
डॅम प्रूफ कोर्स DPC चा लेअर देणं हा गरजेचा आहे, जे की आपलं नंतर भविष्यात जे घरात फर्निचर वगैरे जे आहे वाळवी वगैरे त्यामुळं ते होत नाही. तर हे जे मुद्दे आहेत आणि त्याच्यानंतर जो दुमत झाल्यानंतर जो आपण आहे तो प्लिंथ लेवलचा जो बेड आहे, जे की आपण बेसमेंट लेवल असं म्हणतो, तर तो बेड हा आपण करून घेऊ शकतो. तर ह्यामध्ये हे जे मुद्दे आहेत ते आपण सुरुवातीपासून तुम्हाला सांगत आहोत, जेणेकरून तुम्हाला ही एखादी स्टेप ह्याच्यामध्ये पुढे मागे होऊ नये. याच्यामुळे तुमचं घराचं काम सुंदर होऊ शकतं. त्यामुळे हा माझा छोटासा संदेश तुमच्या कामाला येऊ शकतो. त्यामुळे असेच व्हिडिओ तुम्ही माझे बघत राहा. आणि ह्याचं नेक्स्ट स्टेप जे आहे, आता आपण ग्राउंडपासून आलो, ग्राउंड झालं, खड्डे झाले, वॉटर टँक झाले. आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला, आता आपण प्लिंथ लेवलपर्यंत आलो, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याचा जो प्लिंथपासून आता वर स्लॅब किंवा लिंटल हे जे स्टेप्स आहेत ते मी आपल्याला सांगणार आहे. धन्यवाद.